तर पाठलाग सुरू होईल. 53चा लक्ष आहे, 53चा आणि 53च्या लक्षाचा पाठलाग केला जाईल का? सेकंड मॅच आहे, पण सेकंड मॅच मध्ये 53चा पाठलाग पाहतायत. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल. पहिल्या षटकासाठी प्रथमेश, स्ट्रायकरवरती मुकुल, नॉन स्ट्रायकरवरती प्रितेश. पहिला बॉल प्रितेशसाठी, पहिला बॉल आपण पाहतात. पॅडवरती बॉलला पाठवलाय, चेंडू निघून जाईल फाईन लेग रिझर्व मध्ये. पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. राजीवजी, पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, काय वाटतंय? एक मोठं लक्ष आहे 53चं, आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. हो, नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. या इतक्या मोठ्या धावांचा डोंगर असताना आपल्याला सामन्याची सुरुवात त्याच पद्धतीने केली पाहिजे, आणि त्याचा कुठेतरी खरपूस समाचार घेतलाय. तो स्ट्राईक फलंदाज नाव काय त्याचं, प्रितेशांनी पाहूया. आणि यामध्ये जर सातत्य राखलं तर नक्कीच कुठेतरी सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत काहीतरी कलाटणी देईल असं मला वाटतं या विस्फोटक फलंदाजी पाहताना. पुन्हा एकदा सरळच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं ते प्रितेशांना. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आले ते मुकुल. पाहूया मुकुल व प्रितेश कशा प्रकारे सामना करतील व आपल्या संघाला कितपत योगदान देतील ते पाहणं मात्र आता इथं उत्कंठावर्धक असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकता, गोलंदाजाला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पावलांचा अंदाज घेऊन चेंडू तुटवलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल आणि गतल असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि तितकीच चांगली गोलंदाजी, परंतु गोलंदाजाला मात्र साथ मात्र मिळत नाही ते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, आणि त्याचा कुठेतरी तोटा म्हणून किंवा खामियाजा म्हणावा लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होताना दिसत आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहू शकता तो मुकुंद यांना. पाहूया मुकुंद कशा प्रकारे रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याच प्रकारचा संबंध नव्हता, परंतु गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते एस्टनच्या मागे, आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 11, बिनबाद 11. पहिलं षटक मार्गस्थ असताना अग्रिबंधू या संघाचा फलंदाजी करत असताना ही सलामीची जोडगोळी अतिशय चांगल्या लयबद्ध खेळाचं प्रात्यक्षिक करत असताना, आणि तितकंच गटाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते एस्टनच्या मागे आपण स्टेरकिस्टच्या माध्यमातून. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद, मला स्कोर सांग. 11. पुन्हा एकदा पटेल चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, आणि एकाच धावेवरती समाधान म्हणावं लागते ते मुकुंदला. धावसंख्या एका धावफलकावरती लगावली गेल्या. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 रन पाठलाग करायचा आहे 53चा पाठलाग करताना पहिल्या षटकादरम्यान आतापर्यंत 12 रन. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल आहे, राईट ओव्हर द विकेट सुरुवात करेल गोलंदाजी मार्गावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन चेंडूला उडवलाय, चेंडूला पाठवलाय, आपण पाहतात सीमारेषा पार. हा येतोय प्रितेश मोरेच्या बॅटमधून, दमदार स्ट्रोक. 6 रन धावसंख्या जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिला, जीटीसीच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन चेंडूला उडवलाय, चेंडूच्या रेषेमध्ये होता, आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या सुरू असताना एक बिग सिक्सर मैदानाच्या पाहायला भेटला. ही सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. 53चं लक्ष आहे, आणि 53च्या लक्षाचा पाठलाग करताना तितकीच धावसंख्या मोठी उभारायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
बिनबाद 18. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला तो या सलामीचा दोन्ही सलामीवीरांनी आणि कुठेतरी खामी याचा भोगावा लागला तो रिवाइव्ह या संघाला. 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा ठोकून काढलेत आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी पाचारण केले ते गोलंदाज चमकेश. पाहूया चमकेश आपल्या नावाप्रमाणे चमकेल काय आणि आपल्या संघाला चमकदार कामगिरी प्राप्त करून देईल का. चमकेश मारा करेल तो प्रितेश मुकुंद यांना. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होती ती चमकेश यांची. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. चेंडू मात्र गॅदरवली एसटी प्रेक्षकच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. कापडे विभागाच्या माध्यमातून आपण या स्पर्धा पाहत असताना आयोजक किनेश्वर क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ही आजची असणारी स्पर्धा सुंदर असं आयोजन म्हणावं लागेल ते किनेश्वर गावाच्या वतीने. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. पुन्हा एकदा गचाल थ्रो आणि या गचाल थ्रोच्या अपील मात्र केले होते परंतु पंचाने अपील फेटाळून लावले आणि या चेंडूवरती 3 धावा प्राप्त करत आहेत ते प्रितेश. आणि धावसंख्येत दिली ती बिनबाद 21. दुसरे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूंची स्ट्राईकला ते प्रितेश, नॉन स्ट्राईकला ते मुकुंद. खूपच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पुन्हा एकदा चमकेश गोलंदाजी मार्केटवरती गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. वारंवार मात्र आपल्याला इथं पाहायला मिळतं की क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे. कुठेतरी आपल्याला संघाला पुनरागमन करण्याच्या मनस्थितीमध्ये चमकेश टू प्रितेश. यावेळेस सुंदर चेंडू, चांगला टप्पा, ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूचा कुठेतरी सन्मान केलाय तो प्रितेश यांनी. त्यांचं म्हणून अतिशय उत्तमरित्या कामगिरी पार पडतात ते. आणि तसेच योगेश वाईन या विभागातील नामांकित पंच आणि त्यांच्या नावाचा लौकिकाचाच विचार करून त्यांना आम्ही आज इथे अंपायरिंग करण्यासाठी. चेंडू हवेत आहे मुलांच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. दुसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 27 धावा खर्च केलेत त्या रिवाइव्ह संघाच्या माध्यमातून आणि जिंकण्यासाठी एकूण धावांची आवश्यकता असणारी ती 53. कापडे विभागाच्या माध्यमातून सुरू असणारी स्पर्धा आणि आयोजक आहेत ते किनेश्वर क्रिकेट असोसिएशन. कापडे विभागाच्या माध्यमातून या वर्षाची कोरोना काळ असताना देखील ही दुसरी स्पर्धा मुंबई उपनगरामध्ये आपण पाहू शकता. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात नाही आणि एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न बचाल थ्रो म्हणावे लागेल. यावेळेस देखील पंचाकडे अपील केले, पंचाने निर्णय मात्र फेटाळून लावलेलं. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 29. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल ते चमकेश यांचं. चमकेश यांनी आपल्या नावाप्रमाणे काही चमकदारी कामगिरी केली नाही आणि धावांचा जो रतीब आहे तोही रोखला, ते अपयशी ठरत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकतो की प्रितेशला मारा करेल तो चमकेश. यावेळी देखील सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा असणारा चेंडू खेळण्यास परिपूर्ण बीट झाले ते प्रितेश.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29 बिनगडी बाद 29. कापडे विभागाचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री केशवदादा गोळे यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं. उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. तसेच कमिटीला सुद्धा त्यांची बहुमूल्य साथ आम्हाला मिळत असते आणि स्वतः मात्र आज आपला बहुमूल्य वेळ काढून ते व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन. हा बोल. दोन षटकांच्या अखेरीची धावसंख्या झाली ती 29 विदाउट लॉस. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं होतं बॉलरने आधी पाहूया आधी आपल्या संघाला पुनरागमन करून देईल का, या सामन्यामध्ये परतावला आणेल का. अजूनही कोणत्याच प्रकारचे यश मात्र प्राप्त झाले नव्हते रेवा इलेव्हन या संघाच्या अग्रबंधू या संघाच्या माध्यमातून. आधी तो मुकुंद ऑफसाईडला पटवण्याची चेंडू एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि गचाल फेकी बनावी लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज आपण निष्प्रभ ठरलेले आहेत. आपल्या गोलंदाजीने कुठे पण कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी त्यांच्याकडून प्राप्त झालेली नाही आणि त्याचा खामियाजा कुठेतरी भोगतावा लागतो तो अग्रबंधू या संघाला. धावसंख्या मात्र सुसाट आपल्या लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, परंतु अवांतर धाव घेण्यात परंतु धावचीत झालाय तो प्रितेश. मुकुल माफ करा मुकुल. पहिलाच गडी बाद झाला तो रेवा इलेव्हन या संघाचा. किती धावू शकतो. 31 या धावसंख्येवरती पहिलाच हादरा बसलाय तो रेवा इलेव्हन या संघाला. आणि मुकुल बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आले ते मुकुल. पाहूया सुरत कशा प्रकारे कामगिरी करेल. सलामीच्या फलंदाजाने तरी आपली कामगिरी उत्तमरित्या पार पडली आणि आता फक्त विजयाच्या दिशेने आपल्याला फक्त मंद गतीने जायचे आणि ते सातत्य मात्र राखलं जाणं गरजेचं असणार आहे ते रेवा इलेव्हन संघाला. आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहू शकता तो आवी यांना 2 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादन केले आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पहार 6 धावांसाठी कणकणीत षटकार. एक गडी बाद 37. तिसरे षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा यशस्वीरित्या खेळल्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केले. ते प्रितेश यांनी आतापर्यंत लयबद्ध तडाखेबाज फलंदाजीचे प्रात्यक्षिक खेळपट्टीवरती प्रितेशांच्या माध्यमातून आपण पाहू शकता आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी ते करताना 37. एक गडी बाद 37. 4 षटकांचा सामना असणार आहे. मुकुल प्रितेश पाहूया मुकुल कशा प्रकारे कामगिरी करते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता.
दुसरे षटक मार्गस्थ असताना आवी यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूला मात्र खणखणीत षटकार आणि आता चौथा चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकून आपण पुन्हा एकदा झोकात पुनरागमन केले. ते गोलंदाजी मध्ये विविधता मात्र आढळली होती त्यांच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस देखील बीट झाले परंतु एक धाव मात्र गेल्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. धावसंख्येत झाली ती 38. एक गडी बाद 38. मंडळाचे आमचे घडाडीचे कार्यकर्ते संदेश दाभेकर यांचंही मैदानावरती आवर्जून लक्ष आहे. सर्व प्रकारची चौकशी करत आहेत, खेळपट्टीचा आढावा घेत आहेत. त्यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन असेल. आपण खेळपट्टीकडे बोलूया. गोलंदाजी टाकण्यासाठी कुठे सज्ज. यावेळेस चेंडू तटवलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण गचन थ्रो म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 40. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 40. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. संघाचा शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आला गोलंदाज. बॉलर कोण हो? अकबर. पाहूया अकबर 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च करेल, या खेळाडूला धावा घेण्यापासून जखडून ठेवेल का आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का. आणि सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावला तो प्रितेश कडून मात्र अपेक्षा असतील रेवा इलेव्हन या संघाच्या. आणि त्याचप्रमाणे अकबर यांच्याकडून तितक्याच आशा उंचावलेल्या आहेत त्या अग्रगंडी या संघाच्या माध्यमातून. पाहूया अकबर तू प्रितेश काय कामगिरी करतील आणि या सामन्याचं भवितव्य काय असेल या शेवटच्या 7 चेंडूवरती निर्धारित असताना. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक मात्र वेगाला पुढे सरसावले परंतु झेल मात्र तिथे ते टिपू शकले नाहीत आणि एका 2 धावावरती समाधान प्राप्त करतायत ते प्रितेश. अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. दोन्ही संघाला जिंकण्यासाठी समान अशी संधी असणार या सामन्यामध्ये. रेवा इलेव्हन या संघाला आणि त्याला झुकवून ठेवतील का अकबर. अकबर व प्रितेश दोन्ही नामांकित खेळाडू या विभागातून. यावेळेस मात्र चेंडू हवे तर चेंडू सीमारेषे पार होईल का, परंतु झेल बाद झाले. सुंदर असे झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि दुसरा गडी बाद झाला तो प्रितेश यांच्या माध्यमातून. रेवा इलेव्हनला बसलेला हा दुसरा झटका. शेवटच्या षटकात ज्यावेळेस खेळाडूला खेळपट्टीवरती स्थिरावण्याची आवश्यकता होती त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्रिकेटचे प्रात्यक्षिक होत असताना परंतु तितकी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती अकबर यांची. बॅलन्स असणारा हा सामना आता मात्र झुकतोय का अग्रबंधू या संघाच्या पारड्यात हे पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता असणार आहे. खेळपट्टीकडे बोलूया. अकबर टू सुरत निर्धाव चेंडूची सांगता आणि आता कुठेतरी खेळाडूवरती प्रेशर
कुठेतरी जाणवतोय आणि या प्रेशरमधूनच कुठेतरी बिग हिट करण्याच्या नादात चेंडू मात्र निर्धाव. आता चेंडू शिल्लक राहिले 3. जिंकण्यासाठी या धावा असणार आहेत 11. अकबर टू सूरज. पाहूया कोण सामना जिंकून देईल. यावेळेस देखील निर्धाव क्लीन बोल्ड केले ते सूरज यांना तिसरा गडी बाद होतो तो रेवा इलेव्हन संघाचा. खूपच रोमांचकारी असणारा हा सामना, परंतु शेवटच्या षटकामध्ये काहीतरी निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल ती रेवा इलेव्हन संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना सिरसाट स्पोर्ट्स वर्सेस एजे इलेव्हन. दोन्ही संघांनी आपल्या खेळाडूंनी सज्ज राहायचे. ह्या दोन्ही टीम बाहेर आल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ फार कमी आहे. एका दिवसामध्ये आपल्याला तब्बल 12 संघाला खेळवायचं आहे. याची नोंद घ्यायची आहे. ते नंतरच आहे ना विषय. टीम मीटिंग कोणत्याच प्रकारची करू नये. वेळ फार कमी. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल तसेच खेळाडूंनाही आमची विनंती असेल. शेवटचे 2 चेंडू असणार, पण जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार. उद्या घ्यायची आज नाही ह्यांची. 2 चेंडू शिल्लक असताना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ते 11. पाहूया अकबर. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांनी मात्र अकबर याला दंडित केले. अवांतर धावसंख्येने बरं पडते. धाव संख्या झाली होती 43. कंपल्सरी चेसिंग असणार या सामन्यामध्ये. स्पर्धेतील आपला हा एक महत्वपूर्ण निर्णय. दिशेपासून कुठेतरी भरकटले ते अकबर. यावेळेस मात्र चेंडू गिरकावून दिला 6 धावांसाठी. बॉल बॉयने मात्र बॉलचा ताबा घ्यायचा. आता बदलले आणि एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असणार आहे. ज्यावेळेस खेळाडू बाद होतो रेवा इलेव्हन संघाच्या दबावामध्ये आला होता रेवा इलेव्हन संघ, परंतु आता ह्या एका चेंडूवरती जो दिशाहीन चेंडू टाकला आणि त्याच्या समीकरण कुठेतरी बदललं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाजाने. आणि आता समीकरण राहिले 1 चेंडू 4 धावा. पाहूया कोण विजयश्री खिचून आणेल आपल्या संघाच्या बाजूने, रेवा की आग्री. अतिशय उत्कंठावर्धक असणारा हा सामना आपण घर बसल्या पाहू शकता जीटीसीच्या माध्यमातून. आमची टीम यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने हाताळला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु